नमस्कार. सफलतेचे 7 आध्यात्मिक नियम या पुस्तक वाचनाच्या 17व्या सत्रामध्ये आणि शेवटच्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्या सर्वांना मी अप्रिशिएट करतो की आज 17 दिवस पूर्ण होत आहेत. आपण सकाळी 5:45 वाजतापासून या ठिकाणी जुळत आहात आणि एक आगळं वेगळं पुस्तक आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे की आध्यात्मिक जीवनाचा एक दृष्टिकोन आपल्या जीवनामध्ये कसा असला पाहिजे. आणि आध्यात्मिक दृष्टिकोन जर आपण ठेवला तर आपण खऱ्या अर्थानं जीवनाचा कसा अनुभव घेऊ शकतो आणि किती सहजरित्या आपल्या स्वभावामध्ये राहून आपल्याला जीवनामध्ये जे जे पाहिजे ते सगळं कसं मिळवू शकतो, हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. आज आपण सारांश आणि निष्कर्ष बघणार आहोत आणि या सारांश आणि निष्कर्षामध्ये आपल्या शरीराला घेऊन हे 7 सिद्धांत कसं काम करतात हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने लक्षात येणार आहे. तर आज मी खूप एक्साइटेड आहे तुमच्या सोबत, कारण आज आपला हा जर्नी पुस्तक वाचनाचा या ठिकाणी कंप्लीट होणार आहे आणि खऱ्या अर्थानं आजपासून 7ही सिद्धांत आपल्या जीवनात अंमलात आणण्यासाठी आपण सगळे TMPचे लीडर आणि गेस्ट जे आपल्या सोबत जुळले ते निश्चितच याचा अवलंब करतील. तर मिशनने सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनची. संजय पेन्सलवार सरांना मी इन्व्हाइट करत आहे. वेलकम संजय सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मैं संजय पेंसलवार टीम माय पॉसिबिलिटी में दिल से स्वागत करता हूं. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में पूरी दुनिया में यह एक अकेली ऐसी टीम है जो अपने मूल्यों को लेकर मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है. हमारा मिशन है संभावनाओं के द्वारा लोगों को उनके जीवन में ताउम्र आनंदी और उत्साही बने रहने के लिए मदद करे, ताकि वो उनके आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके जिससे पूरी दुनिया में लोग संभावनाओं में जीने लगे. अगर आप भी इस टीम का हिस्सा आप भी अगर इस तरह की जिंदगी जीना चाहते हैं तो मैं आपको इस टीम का हिस्सा बनने के साथ साथ इस महान कार्य में योगदान देने के लिए आमंत्रित करता हूं. ग्रेट ग्रेट. थँक्यू संजय सर. थँक्यू व्हेरी मच. मिशन साठी तुमचे धन्यवाद. आणि आपल्याला माहित आहे की विशुद्ध क्षमतेचा पहिला सिद्धांत आपण बघितलेला आहे आणि त्यामध्ये मौन, ध्यान, नॉन जजमेंटल आणि कम्युन विथ नेचर या 4 गोष्टीची आपण प्रॅक्टिस सुरू केलेली आहे मागच्या 24-25 जून पासून. तर आज आपण नेहमीप्रमाणे वॉर्मअप करणार आहोत आणि सगळ्यांना शेवटची संधी आहे या सत्रामध्ये आज. तसं सर्वजण थांबतील तर लास्टमध्ये पण आपण सेलिब्रेट करणार आहोत. जे जे थांबतील त्यांना शेवटी पण एक चान्स मिळेल डान्स करायला, ध्यानात जाण्याला 2.5 मिनिटं तुम्ही स्वतःला विसरून थोडं आपल्या अहमला बाजूला ठेवून तुम्ही एक चान्स घेऊ शकता. चांगल्या प्रकारे व्हिडिओ ऑन करून स्वतःला विसरून तुम्ही ध्यान करू शकता. तर मी गॅलरी व्ह्यू करत आहे. सर्वांचे आनंददायी आणि उत्साहित चेहऱ्यांचं दर्शन मी घेत आहे या ठिकाणी आणि आपण सुरुवात करूया. क्या बात. ग्रेट.
बहुत पॉवरफुल. तर आज कंप्लीट करणार आहे आपण सफलतेचे आध्यात्मिक 7 नियम. तर आपल्याला माहित झालेला आहे सफलता हा प्रवास आहे, मुक्काम नाही आहे. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर सफलतेमध्ये 7 गोष्टी येतात. सर्वात आधी आहे चांगलं आरोग्य. आरोग्यम धनसंपदा, हेल्थ इज वेल्थ. काय म्हणतात, सगळ्यात महत्वाचं काय म्हणतात, निरोगी काया. आज आपण निरोगी काया कशी असू शकते आणि कसे हे 7 सिद्धांत काम करतात हे बघणार आहोत. विचार करा, 1 नंबरवर निरोगी काया आहे, स्वस्थ शरीर. 2 नंबरवर आहे जीवनाच्या प्रती उत्साह आणि ऊर्जा, संबंध चांगले लोकांसोबत. तिसरी गोष्ट आहे स्वस्थ संबंध. रचनात्मक स्वतंत्रता. चौथी गोष्ट आहे आपल्याला खरंच किती फ्रीडम आहे का, हे आपल्याला बघायचं आहे. पाचवी गोष्ट आहे भावनात्मक आणि मानसिक दृढता. EQ किती स्ट्रॉंग आहे आपला. IQ ची गोष्ट नाही करत आहे आपण, EQ. लोकांचं चांगलं करण्याचा एक भाव आणि मनशांती 7वा मुद्दा आहे. ह्या 7 गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत तर आपण स्वतःला सफल यशस्वी पुरुष म्हणू शकतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर दीपक चोपडा म्हणतात की तरीही तुम्हाला फुलफिलमेंट नाही वाटणार. एक गोष्ट अजून जोडावी लागणार आहे, ती म्हणजे की मी या युनिव्हर्सचा एक अंश आहे, या ईश्वराचा एक अंश आहे. माझ्यामध्येही तेच तत्व आहे जे प्रत्येक जीवजंतूमध्ये आहे, झाडांमध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. आपण ऐकलेलं तर आहेच की प्रत्येक जनसेवा ही ईश्वर सेवा आणि प्रत्येक व्यक्तीत ईश्वर आहे वगैरे, आपण ऐकलेलं आहे नेहमी. पण प्रत्यक्षात आज आपण या पुस्तकाच्या माध्यमातून तो अनुभव घेतलेला आहे. तर 7ही सिद्धांत आपण बघितलेले आहेत, पण आज आपण बघणार आहे सारांश. धर्माची नवीन व्याख्या तुम्हाला काल मिळाली. आपण शेअरिंगमध्ये ऐकलं की धर्म आपल्याला जो माहीत होता आणि काल धर्म काय असते हे जेव्हा माहीत झालं, धर्माचा संस्कृत अर्थ आपण बघितला की जीवनाचं ध्येय काय आहे माझ्या, याला धर्म म्हणतात. आणि त्या धर्माचं पालन आपण कसं करू शकतो, कोणत्या गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत आहेत. प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे, तर काहीतरी तर प्रयोजन आहे, काहीतरी कारण आहे त्याच्या मागं. हे कारण आपल्याला शोधता येणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्यामध्ये अलौकिक दिव्य प्रतिभा आहे, पण आपण आजपर्यंत स्वतःला क्रिटिसाइज केलं आणि माझ्यात काहीतरी कमी आहे या भावनेनं आपण जगलो. पण आज आपल्याला कळलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी युनिक आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी असा विशेष गुण आहे, काही ना काही आहे, तो शोधावा लागेल की जो कोणातच नाही आहे. जेवढी लोकसंख्या असेल या पृथ्वी तलावर त्याच्यापैकी कोणाचकडे ते नाही जे तुमच्याकडे आहे. ते शोधायचं आहे आणि मग त्याला तिसरा मुद्दा आहे की लोककल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी त्याचा वापर करायचा आहे. आणि हे जर आपण करत असू तर त्यालाच धर्म म्हणतात. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर वेळ आहे, पैशाची अजिबात चिंता नाही आहे, अशा परिस्थिती आहे, अशा वेळेस तुम्ही काय कराल, असा प्रश्न विचारला डॉक्टर दीपक चोपडांनी आपल्याला. आणि आता जे तुम्ही करत आहे तेव्हाही तुम्ही जर तेच कराल तर तुम्ही धर्माच्या रस्त्यावर चालत आहात. आपल्या प्रतिभेचा वापर करून आपण समाजाची काय सेवा करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. त्यांनी त्यांच्या मुलांना कसे संस्कार दिले, वयाच्या 4 वर्षापासून ध्यान शिकवलं आणि त्यांनी हे नाही सांगितलं की तुम्हाला चांगले मार्क आणायचे आहेत, चांगली नोकरी करायची आहे आणि पैशाबद्दलची चिंता त्यांनी त्यांच्या मुलांच्या डोक्यात नाही टाकली. त्यांनी सांगितलं त्यांना वयाच्या 4 वर्षापासून की तुम्ही शोधा की तुमचा पर्पज काय आहे लाईफचा. तुम्ही शोधा तुमच्यात प्रतिभा काय आहे आणि मग त्याला समाजाच्या हितासाठी त्याचा वापर करा. बाकी कुठल्याही गोष्टीची चिंता करायची तुम्हाला गरज नाही आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा त्यांच्या मुलांचे मार्क पण चांगले आले, चांगल्या कॉलेजमध्येही शिकले आणि आर्थिक आत्मनिर्भर पण झाले.
पण आपल्याला लक्षात आलं काल की आपण जे मुलांची खूप सारी चिंता करतो, करिअरची चिंता करतो आणि पैशाच्या प्रभावाखाली जे आपण दबून बसलेलो होतो आजपर्यंत, तर आज आपल्याला लक्षात आलं की विशुद्ध क्षमतेचा जो पहिला नियम आहे की आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे, रिअल आपली शुद्धता काय आहे आणि आपण काय करू शकतो. तर ह्या सगळ्या विषयाची प्रॅक्टिस आपल्याला आता आपल्या जीवनात करायची आहे. सारांश आणि निष्कर्ष आपण आता बघत आहोत. मैं ईश्वर के विचार जानना चाहता हूं क्योंकि बाकी सब तो उनकी व्याख्याएं है. अल्बर्ट आइन्स्टाईननं म्हटलेलं आहे. मैं ईश्वर के विचार जानना चाहता हूं क्योंकि बाकी तो सब उनकी व्याख्याएं है. आपण ईश्वराच्या वेगवेगळ्या डेफिनेशन केलेल्या आहेत. पण तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे, हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है. रंगभूमी वेगवेगळी असेल, वेशभूषा वेगवेगळी असेल, पण सगळ्यांमध्ये तू आहेस, सगळ्या ठिकाणी तू आहेस. आपण चराचरात वास करणारी शक्ती म्हणतो, ती काही व्यक्ती नाही आहे, ती एक ऊर्जा आहे जी या सगळ्या युनिवर्सचं संचालन करते. ब्रह्मांडीय आत्मा ही उस सब की पटकथा लिखती है. म्हणजे हे जे सगळं ब्रह्मांड आहे, ही जी सगळी ऊर्जा आहे, आत्मा शब्द तुम्ही वापरा असं मी म्हणत नाही, आत्माच्या ठिकाणी तुम्ही त्याला ऊर्जा म्हणा. हे सगळी पटकथा त्याच्यामुळे लिहिली जाते, जो कि करोड़ों आकाश गंगाओं में सुंदरता व सुनिश्चितता के साथ और अविचल प्रज्ञा के साथ घटित हो रहा है. अविचल प्रज्ञा, उसकी प्रज्ञा परम व सर्वोच्च है. जो कुछ भी अस्तित्व में है उसे एक एक तंतु में वह व्याप्त है. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन जे काही आपण ऐकतो आणि शेवटी मग काहीच दिसत नाही, तिथं ती ऊर्जा असते फक्त. जी चेतन ऊर्जा, चैतन्य आपण ज्याला म्हणतो, जे डोळ्यानं दिसत नाही आपल्याला. सूक्ष्मतम से विशालतम तक, परमाणु से ब्रह्मांड तक, जो कुछ भी अस्तित्व में है वह उसी प्रज्ञा का प्राकट्य है, उसी की अभिव्यक्ति है. और यह प्रज्ञा इन 7 आध्यात्मिक सिद्धांतों के माध्यम से कार्य करती है. म्हणजे ही जी ऊर्जा आहे, ही या 7 आध्यात्मिक नियमाच्या माध्यमातून कार्य करते. हे जर आपल्या लक्षात आलं चांगल्या पद्धतीनं, तर आपण त्या ऊर्जेचा, जी आपल्यामध्ये पण आहे, योग्य पद्धतीनं वापर करून आपल्या जीवनात आपल्याला जे जे हवं आहे, जे जे हवं असेल, ती प्रत्येक गोष्ट आपण मिळवू शकतो. आजपासून मला वाटत नाही की TMP मध्ये कोणाला संघर्ष करण्याची गरज राहणार आहे. जीवनात, आयुष्यात पुढे जाण्यासाठी किंवा आपले सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आपण हे शिकलेलो आहे की किती सहजपणे जगात सगळ्या गोष्टी चालतात. लीस्ट एफर्ट, आपण लीस्ट एफर्ट नावाचा जो चौथा सिद्धांत बघितला, की या पृथ्वी तलावर सगळं सहजतेनं चालू आहे. माणूस सोडून कोणीच परेशान नाहीये. घास बढ़ने की कोशिश नहीं करती, मछली तैरने की कोशिश नहीं करती, सूरज चमकने की कोशिश नहीं करता, पृथ्वी घूमने की कोशिश नहीं करती. हे सगळं सहज होत आहे. याला ऑब्झर्व करायचं आपल्याला. आणि मनुष्य प्राणी सुद्धा, माणसाचा स्वभाव आहे की आपण स्वप्न बघणं आणि ते सहजरित्या पूर्ण करणं. प्रत्येक जण आपापल्या स्वभावात जगत आहे. माणूसच फक्त तिथून भटकलेला आहे. तर ते आपल्याला आज अजून डीप मध्ये समजून घ्यायचं आहे की शरीराच्या स्तरावर तुम्हाला आज रिअलाइज होईल की आपलं शरीर काय आहे, आपली एक कोशिका काय करते आणि कशा पद्धतीनं हे 7 नियम लागू आहेत. म्हणजे एवढी जबरदस्त रिव्हिजन तुमची होणार आहे या आजच्या सत्रामध्ये की तुम्ही फक्त लक्ष देऊन व्हिडिओ ऑन करून पूर्ण स्वतःला सजग ठेवण्याची गरज आहे. अगर आप मानव शरीर की किसी भी कोशिका को देखें, अगर आप मानव शरीर की किसी भी कोशिका को देखें, तो उसके कार्य करने के ढंग में आप इन सिद्धांतों की अभिव्यक्ति होती हुई पाएंगे. म्हणजे विचार करा की अरबो खरबो कोशिका आहेत आपल्या शरीरामध्ये आणि एका कोशिकेला तुम्ही बघा, ऑथर म्हणतात, एक कोशिका बघा
आणि तुमच्या लक्षात येईल की ती कोशिका हे 7 आध्यात्मिक नियम कशा प्रकारे अभिव्यक्त करते। प्रत्येक कोशिका का जन्म प्रत्येक कोशिका का जन्म, चाहे वो पेट की हो, हृदय की हो या मस्तिष्क की हो, विशुद्ध ऊर्जा के सिद्धांत के अंतर्गत होता है। प्रत्येक कोशिका जी आपल्या शरीरात जन्माला येते ती विशुद्ध ऊर्जेच्या नियमानुसार येते, विशुद्ध ऊर्जेच्या सिद्धांताच्या अंतर्गत येते। डीएनए डीएनए माहित आहे आपल्याला? डीएनए विशुद्ध ऊर्जा का सर्वोत्तम उदाहरण आहे। आपला जो डीएनए आहे, डीएनए काय आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे। तर डीएनए विशुद्ध ऊर्जेचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे। वह विशुद्ध ऊर्जा की भौतिक अभिव्यक्ती है। डीएनए विशुद्ध ऊर्जेची भौतिक अभिव्यक्ति है, भौतिक अभिव्यक्ति। हर कोशिका में मौजूद डीएनए उस कोशिका के विशेष आवश्यकता को पूरा करने के लिए स्वयं को विभिन्न प्रकार से अभिव्यक्त करता है। म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्या शरीरामध्ये डीएनए आपण जे म्हणतो, तर ते प्रत्येक कोशिकेची विशेष आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अभिव्यक्त करत असते। आज आपल्याला माहित झालं की आपला डीएनए, आपली जी कोशिका आहे त्याच्यातली विशुद्ध ऊर्जेला अभिव्यक्त करण्याचं काम करते आणि हा आपला पहिला आध्यात्मिक नियम आहे, विशुद्ध ऊर्जेचा सिद्धांत। तो कोशिकेच्या माध्यमातून आपल्या शरीरात पूर्ण होत आहे। आता दुसरा, प्रत्येक कोशिका अर्पण के सिद्धांत के अनुसार भी कार्य करती है। दूसरा सिद्धांत है गिविंग एंड रिसिविंग, अर्पण का सिद्धांत। तर ही जी कोशिका आहे आपल्या शरीरामधली, ती अर्पणच्या म्हणजे गिविंगच्या सिद्धांतानुसार पण कार्य करते। हर कोशिका संतुलित व साम्य अवस्था में होने पर ही जीवित व स्वस्थ रहती है। आपल्या मागे बिमाऱ्या लागल्या त्याचं कारणच ते आहे की आपण आपल्या जीवनाला संतुलित नाही ठेवलं। आपण पैशाच्या मागे धावण्यासाठी वेळेवर जेवणं सोडलं, वेळेवर झोपणं सोडलं, व्यायाम करणं सोडला, सकारात्मक विचारसरणी सोडली, असंतुलन झालेलं आहे। इथं पण सांगितलेलं आहे की हर कोशिका संतुलित व साम्य अवस्था में होने पर ही जीवित व स्वस्थ रहती है। यह साम्य अवस्था संतोष व सामंजस्यता वाली अवस्था होती है, लेकिन इसे निरंतर आदान प्रदान द्वारा जीवंत बनाया रखा जाता है। त्या कोशिका जी जिवंत राहते ती दुसऱ्या सिद्धांतानुसार जिवंत राहते, आदान प्रदानाच्या। आदान प्रदान द्वारा जीवंत बनाए रखा जा सकता है। हर कोशिका, लक्ष्यपूर्वक है का, हर कोशिका दूसरी कोशिका को कुछ देती है। आपण एक व्यक्ती पण स्वतःला एक कोशिका माना आणि म्हणून आपल्याला दुसऱ्याला काहीतरी द्यायचं आहे। आपण शिकलो दुसऱ्या अध्यायामध्ये काय द्यायचं आहे, पैसे नाही द्यायचे आहे, त्याच्याबद्दल चांगला विचार करायचा आहे, त्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत। एक फूल, सदाफुलीचं फूल जरी तुम्ही दिलं तरी चालते, काहीतरी द्यायचं आहे। हा गिव्हिंग अँड रिसिव्हिंगचा जो दुसरा लॉ आहे, हा जीवनात कसा काम करते हे आपण बघत आहे। तर आपल्या शरीरातली कोशिका नेहमी दुसऱ्या कोशिकेला काहीतरी देत असते और बदले में बाकी कोशिकाएं उस देने वाली कोशिका का पोषण करती रहती है। म्हणजे आपण एक दुकान टाकतो, कपडे प्रेस करतो, तर आपण काहीतरी देत आहे लोकांना, कपडे प्रेस करून देत आहे आणि ते कपडे प्रेस करून नेणारे लोक त्या व्यक्तीचं पोषण करत आहे जो प्रेस करून राहिला। आपण सलून मध्ये जातो, आपण किराणा मध्ये जातो, आपण भाजीपाला आणायला जातो, प्रत्येक ठिकाणी हा नियम काम करत आहे आणि पूर्ण सृष्टी या नियमानुसार चालत आहे, ज्याला गिव्हिंग अँड रिसिव्हिंग म्हणतात। आणि किती पॉवरफुल ऑथरने आपल्याला शरीराच्या स्तरावर हे समजून दिलेलं आहे। हर कोशिका दूसरी कोशिका को कुछ देती है
और बदले में बाकी सब कोशिकाएं उस देने वाले कोशिका का पोषण करती है, भरपाई करती है। हर कोशिका हमेशा ही एक सक्रिय स्त्राव की अवस्था में रहती है और यह स्त्राव कभी भी बाधित नहीं होता। दरअसल यह स्त्राव होते रहना ही कोशिका के जीवन का सार है। आपलं जीवन लोकांच्या कामात पडणं हाच जीवनाचा सार आहे। आपण वाहत राहणं गरजेचं आहे, आपण कामात राहणं गरजेचं आहे आणि समाजाच्या हिताची कामं करत राहणं आयुष्यामध्ये गरजेचं आहे, हे आपण या ठिकाणी बघितलं। आणि उदाहरण आपल्याला कोशिकेचं दिलेलं आहे। ते कोशिका मध्ये एक स्त्राव असतो आणि तो कधीच थांबत नाही आणि तोच त्या कोशिकेच्या जीवनाचा सार आहे। विचार करा, इथं दुसरा सिद्धांत पूर्ण होत आहे, गिव्हिंग अँड रिसिव्हिंग। गिव्हिंग अँड रिसिव्हिंग इतकं महत्वाचं आहे। एक एक सिद्धांत आपण या ठिकाणी समजून घेत आहोत। पहिला विशुद्ध क्षमतेचा नियम बघितला आपण। कोशिका जी जन्म घेते ते कशा पद्धतीनं घेते, तिच्या विशुद्ध क्षमतेमध्ये असते। डीएनए तिची भौतिक अभिव्यक्ती आहे आणि अर्पणाचा सिद्धांत पण आपण या ठिकाणी बघितला। इस स्त्राव के देने के कारण ही कोशिका ग्रहण करणे योग्य होती है। म्हणजे काही दिल्यामुळे आपण घेण्यायोग्य बनतो। आपण जर काही देत असू तर घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो। और इस प्रकार आदान प्रदान द्वारा अपना अस्तित्व जिवंत बनाए रखती। आपण आपलं जे समाजातलं अस्तित्व आहे हे देण्याच्या आणि घेण्याच्या नियमानच जिवंत ठेवू शकतो। आणि म्हणून देण्याचा जो भाव आहे आपल्या मनामध्ये प्रत्येक क्षणाला असणं गरजेचं आहे, की मला कोणी भेटलं असेल तर त्याला मी काय देऊ शकतो। आणि मी दररोज अफर्मेशन करतो की आज मला जोही भेटेल त्याच्या जीवनात मी काही ना काही व्हॅल्यू ऍड करेल। एक तरी पॉझिटिव्ह वाक्य माझ्याकडून त्या व्यक्तीच्या जीवनात मी ऍड करेल। जबरदस्तीनं नाही, चर्चेच्या दरम्यान त्याला कुठेतरी मी ऍप्रिशिएट करेल, एक्नॉलेज करेल, क्रिटिसाइज नाही करणार, मारणार नाही त्या माणसाला, त्याच्या भावनांना, त्याच्या विचारांचं खच्चीकरण नाही करणार कुठंच। आणि कुठलाही निगेटिव्ह थॉट माझ्याकडून समाजात कोणापर्यंतच पोहोचणार नाही। याची जबाबदारी मी घेतलेली आहे माझ्या जीवनासाठी। मी कधीही कुठली निगेटिव्ह गोष्ट माझ्यापर्यंत आल्यावरती फॉरवर्ड नाही करत, ना मेसेजच्या माध्यमातून ना बोलण्याच्या माध्यमातून। तेवढी जागरूकता आपल्याला वाढवावी लागणार आहे। आपल्याला काही अधिकारच नाही आहे दुसऱ्या एखाद्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात काही निगेटिव्ह गोष्टी ऍड करणं। तुमचं ठीक चालू नसेल कोणाचं आपलं तर आपल्याला अधिकार नाही की कोणाजवळ जाऊन रडणं की काय यार काहीच ठीक चालू नाही, खूप दिवस झाले, असं आहे, परिस्थिती तशी आहे, तब्येत अशी आहे। आवश्यकता नाही वाटत मला वैयक्तिक, कारण माझा प्रॉब्लेम माझा आहे। मी प्रॉब्लेम शेअर करून माझा प्रॉब्लेम कमी नाही होणार, तो वाढणार आहे। तर ही दुसरा सिद्धांत आपण बघितला। कर्म का सिद्धांत प्रत्येक कोशिका द्वारा पूरी तरह निभाया जाता है। तीसरा सिद्धांत कर्माचा, क्योंकि उसकी प्रज्ञा में यह बात निहित रहती है कि जो भी स्थिति सामने आए उस पर की जाने वाली अनुक्रिया समुचित और सटीक होनी चाहिए। जे चॅलेंज येते कोशिकेसमोर आपल्या शरीरातल्या ते चांगल्या पद्धतीनं त्याला प्रतिक्रिया देते, अनुक्रिया समुचित सटीक होणी चाहिए। परफेक्शन आहे त्याच्यामध्ये। इथं कर्माचा सिद्धांत पूर्ण होतो। आपल्या शरीराच्या स्तरावर हे सगळं कामं चालत असतात। आपण आपल्या पद्धतीनं जगत असतो, आपण होशमध्ये नसतो, आपले वेगवेगळे हॅबिट्स, पण शरीर मात्र त्याच्या ऑप्टिमम लेवलला हे सगळं सांभाळत असते। आणि जेव्हा लेवल पार होते तेव्हा मग कॅन्सर असो, बाकीचे सगळे आजार असो आपल्या शरीरात उत्पन्न होतात। शरीर की हर कोशिका द्वारा, चौथा सिद्धांत, न्यूनतम प्रयास के सिद्धांत को भी पूरी तरह निभाया जाता है। वह अपना कार्य सजगता की अवस्था में रहते हुए शांत दक्षता द्वारा कहती रहती है।
शरीरामध्ये असं नाही होत श्वासोश्वास चालू आहे आपला, कधीतरी अचानक जसं आपल्या गाडीचा सायलेन्सरचा आवाज बदलतो एखाद्या वेळेस, तसं काही कधी होत नाही आपल्या शरीरामध्ये. तर शरीराच्या सगळ्या यंत्रणा सहजतेनं, सजगतेनं, जागृत राहून हे सगळं काम न्यूनतम प्रयास या चौथ्या सिद्धांताच्या माध्यमातून करत असतात. आपलं शरीर सजग असते प्रत्येक वेळेस, झोपीत पण. हा चौथा सिद्धांत आपल्या शरीरात पूर्ण होत असतो, न्यूनतम प्रयास का सिद्धांत. पांचवा संकल्प और इच्छा का सिद्धांत के अनुसार प्रत्येक कोशिका का प्रत्येक संकल्प प्रकृति की प्रज्ञा की असीम संयोजन शक्ति का उपयोग करना होता है. कोणी बॉडी बनवते, आपली जिम मध्ये जातात माहिती आहे, मोठी मोठी केवढी बॉडी बनवतात. तर शरीरातला प्रत्येक आपली कोशिका असेल, अवयव असेल, ही प्रकृतीची जी प्रज्ञा आहे त्याच्या संयोजन शक्तीचा ऑप्टिमम लेवलला उपयोग आपल्या शरीरामध्ये होत असतो. छोटे से छोटा संकल्प भी, जैसे चीनी के कण का कायांतरण करना, जिसमें शरीर तुरंत ही आवश्यक घटनाक्रम को किसी वाद्य वृंद रचना की तरह से संयोजित कर देता है और चीनी से के उस कण को विशुद्ध रचनात्मक ऊर्जा में बदल देने के लिए हार्मोन्स का स्त्राव सही मात्रा में सही समय पर कर दिया जाता है. आपण जेवण करतो, पण आपली जी लार तयार होते, तर आपण गोड खाल्लं तर वेगळी लार लागते त्याच्यासाठी, तिखट खाल्लं तर वेगळी वेगळी लार लागते. आपली लाळ आपली जी जेवणात मिक्स होते आपल्या, त्याच्यामुळे ते जेवण पचते. आणि म्हणून मी ऐकलेलं आहे की आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जातो आणि 15-20 वेगवेगळे ॲटम खातो, तेव्हा ते पचत नाहीत. आपण एका वेळेस जेवणामध्ये जेवढे कमी ॲटम खाऊ तेवढं त्याचं डायजेशन चांगलं होतं. कारण तितक्या प्रकारचे स्त्राव आपली जीभ तयार करू शकत नाही अचानकपणे, असं मी ऐकलेलं आहे. आणि म्हणून मी कटाक्ष ठेवतो बरेचदा की जेवणात जेवढे कमी ॲटम असतील तेवढं चांगलं. तर हे शरीराच्या स्तरावर चालत असते. संकल्प आणि इच्छेचा जो पाचवा सिद्धांत आहे, कोशिका, आपण जेवण करतो, मस्त आवडीची भाजी असली की आपण दररोज 3 पोळ्या खाणारा व्यक्ती 6 पोळ्या खाऊन घेतो आणि आपण झोपून राहतो. शरीर मात्र रात्रभर काम करत असते आपलं, आणि म्हणून सकाळी उठून आपण फ्रेश होऊन येतो आणि पुन्हा ताजेतवाने असतो. आपण तर झोपलेलो असतो, पण ते आपली जी व्हायटल पॉवर आहे ते काम करत असते आणि इंटेग्रिटी असते. पण कधी कधी अपचन होते ना आपल्याला, कारण त्याच्याही लिमिटच्या बाहेर जेव्हा काम जाते बाहेर, तेव्हा मग ते कार्य करू शकत नाही. तर हार्मोनचा जो स्त्राव आहे योग्य मात्रेमध्ये योग्य ठिकाणी देण्याचं काम शरीरात अविरतपणे चालू असते. निसंदेह प्रत्येक कोशिका अनासक्ति के सिद्धांत का भी प्रदर्शन करती है. 6वां सिद्धांत है डिटैच इन्वॉल्वमेंट. वह संकल्प के परिणाम के प्रति अनासक्त रहती है. ती जी कोशिका आहे त्याचा जो संकल्प आहे त्याच्या प्रति डिटैच असते ती कोशिका. वह कभी डगमगाती या लड़खड़ाती नहीं है, क्योंकि उसका स्वभाव है जीवन केंद्रित कार्य करना और वर्तमान पल के प्रति सजग रहना. हे आपलंही हेच काम आहे आजपासून. हे सगळे सिद्धांत दररोजच्या जीवनात वापरायचे आहेत आपल्याला. अनासक्तीचा सिद्धांत मी व्हिडिओ पाठवला तुम्हाला एक काल. वैराग्य का आनंद ऐकून घ्याल, ऐकला नसेल तर. आज आपल्याला हे पण क्लिअर झालं की वैराग्य शब्दाची आपल्याला जी भीती वाटत होती आजपर्यंत, तर वैराग्याचा अर्थ आहे डिटॅचमेंट, डिटॅच इन्व्हॉल्वमेंट.
आणि डिटॅचमेंट राहणं किती गरजेचं आहे आपल्याला आयुष्यात सहज जीवन जगण्यासाठी ते पण आपण बघितलेलं आहे. तर वैराग्य शब्दाची भीती आपल्या मनातली आता निघून गेलेली आहे. सगळे शब्द आहेत फक्त, त्याच्या पलीकडे काही नाही. तर ही जी कोशिका आहे ही अनासक्त असते, म्हणजे डिटॅच असते त्याच्या संकल्पाला घेऊन. संकल्प तर असते, पण ते भेटलं तरी ठीक, नाही भेटलं तरी ठीक. वह डगमगाती नहीं, लड़खड़ाती नहीं, क्योंकि उसका स्वभाव है जीवन केंद्रित कार्य करना और वर्तमान के प्रति सजग रहना. हा क्षणच आपला आहे, आपण बघितलं. हा क्षण आत्ताचा फक्त आपला आहे. आणि म्हणून भूतकाळातल्या घडलेल्या घटनांचं ओझं टाकून देण्याची गरज आहे आणि भविष्याची चिंता पण सोडण्याची आपल्याला गरज आहे. तरच आपण जीवनाचा आनंद खऱ्या अर्थानं घेऊ शकू. प्रत्येक कोशिका धर्म के सिद्धांत को भी अभिव्यक्त करती है. हा 7वां सिद्धांत आहे, धर्माचा सिद्धांत. प्रत्येक कोशिका को अपना खुद का स्रोत यानी अपना उच्चतर स्वरूप ढूंढना होता है. प्रत्येक कोशिकेला धर्माच्या सिद्धांतानुसार आपल्यामध्ये काय प्रतिभा आहे, जे आपण बघितलं की मी काहीतरी विशेष आहे, पण काय आहे माझ्यात, काय प्रतिभा आहे, ती कोशिका पण धर्माच्या सिद्धांतानुसार तिचं जे स्रोत आहे त्याचा एक उच्च स्तर स्वरूप ते शोधत असते. अपने संगी साथियों की सेवा करनी होती है. त्या कोशिकेला आपल्या सोबत्यांची सेवा करावी लागते और अपनी अनन्य व अद्वितीय प्रतिभा को अभिव्यक्त करना होता है. सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये जे अनन्य अद्वितीय प्रतिभा आहे त्याचा वापर करायचा असते. हृदय की कोशिकाएं, हृदय की कोशिकाएं, पेट की कोशिकाएं और प्रतिरक्षा कोशिकाएं, जे इम्युन सिस्टम आहे आपली, रोग प्रतिकारक क्षमता आपण त्याला म्हणतो, जे आपल्या शरीराचं रक्षण करतात. मी त्याला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणतो. आपल्या शरीरामध्ये जे आजार तैनात असतात की आजार आला नाही पाहिजे शरीरात कोणता, कोण अटॅकही केला तर ते सामना करतात त्या कोशिका त्या आजाराचा. सभी का स्रोत उनके उच्च तर स्वरूप में विशुद्ध ऊर्जा के साम्राज्य में होता है, क्योंकि वे ब्रह्मांडीय कंप्यूटर के साथ सीधे सीधे जुड़ी रहती है. इसीलिए वे अपनी अनन्य व अद्वितीय प्रतिभा को आसानी से बिना प्रयास के और सर्वदा रहने वाली सजगता के साथ अभिव्यक्त करती रहती है. सदा सर्वदा सजग राहायचं आहे आपल्याला पण आता. अपनी अनन्य व अद्वितीय प्रतिभा को केवल अभिव्यक्त करके ही वे अपनी स्वयं की संपूर्णता को बनाए रखती है और पूरे शरीर की संपूर्णता को भी. आपण 7 आध्यात्मिक नियम एका कोशिकेला धरून दीपक चोपडांनी आपल्याला या ठिकाणी समजावून सांगितलेला आहे आणि तुम्ही पण चांगल्या प्रकारे समजले असता. मानव शरीर की हर कोशिका स्वयं से यह पूछती रहती है. आपल्याला धर्माच्या सिद्धांतात प्रश्न विचारायचे सांगितलेले आहेत. तर मानव शरीरामधली प्रत्येक कोशिका स्वतःला विचारत असते, मैं कैसे सहायता कर सकती हूं. हृदय की कोशिकाएं प्रतिरक्षा वाली कोशिकाओं की सहायता करना चाहती है. हृदयाची कोशिका प्रतिरक्षा वाल्या कोशिकेची मदत करू इच्छिते. प्रतिरक्षा वाली कोशिकाएं उदर व फेफड़ों की कोशिकाओं की सहायता करना चाहती है और मस्तिष्क की कोशिकाएं सबकी सुनती रहती है और हर एक कोशिका की सहायता करना चाहती रहती है. मेंदूची जी कोशिका आहे ते सगळ्यांचं ऐकून घेते आणि सगळ्यांना सपोर्ट करते. आपल्यालाही हेच करायचं आहे आजपासून आपल्या जीवनामध्ये. मानव शरीर की हर कोशिका का बस एक ही काम है, हर दूसरी कोशिका को सहायता करना. आपलं सुद्धा तेच काम आहे नेटवर्क मार्केटिंग मध्ये आपल्यासोबत जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीची मदत करत राहणं, जो मदत घ्यायला तयार आहे. हे मी माझ्या जवळचं टाकलं.
कारण तुम्ही मदत करायला तयार आहे, पण कोणाला मदत पाहिजे नाही आहे, तर आपण कशी करणार? कोशिका तयार आहे, पण दुसरी कोशिका जिथं कॅन्सर होतो. कॅन्सर म्हणजे काय? आपल्या शरीरातल्या काही कोशिका ज्याच्यावर शरीराचं बाकीच्या कोशिकांचं नियंत्रण नसते, त्याला कॅन्सर म्हणतात. मग आपण सर्जरी करतो, किमोथेरपी करतो आणि तेवढा भाग काढून घेतो शरीरामधून, कारण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं असते त्या कोशिका तेवढ्या त्या ठिकाणी. तर मानव शरीर की हर कोशिका का बस एक ही काम है, हर दूसरी कोशिका को सहायता करना. आणि हा स्वभाव आहे. हे ओढून ताणून नाही करावं लागत आहे त्या कोशिकेला, आपला सुद्धा स्वभाव आहे. बघा, तुम्ही एखाद्या ठिकाणी 4 व्हीलर रिव्हर्स घेत असता, तिथं एखादा अनोळखी माणूस उभा असतो ज्याचा तुमचा काही संबंध नाही, पण तो काय करतो? तुम्हाला सपोर्ट करतो, माग येऊ द्या म्हणतो. अनुभव करता ना तुम्ही? किंवा तुम्ही कुठेतरी कॉर्नर खेड्यामध्ये गाडी काढत असता आणि रस्ता छोटा असते, तिथे एक गटर असते, समोर एक उभा माणूस असतो, तो आपल्याला सपोर्ट करतो, निघू द्या, येऊ द्या, निघून राहिली गाडी. तर हा मानवी स्वभाव सुद्धा आहे आपला, एक दुसऱ्यांना मदत करण्याचा स्वभाव आहे हा. आपल्याला काही वेगळं करायचं नाहीये, आपल्या स्वभावातच राहायचं आहे फक्त आपल्याला. अपने शरीर की कोशिकाओं के स्वभाव तथा व्यवहार को देख कर, आपल्या कोशिकेचा जो स्वभाव आहे आणि व्यवहार आहे त्याला बघून 7 आध्यात्मिक नियम, जे सिद्धांत आहे, सिद्धांतों की असाधारण और कार्यकुशल अभिव्यक्ती का दर्शन हम कर सकते. तुमच्या लक्षात आलं असेल की एक कोशिका तिच्या स्वभावामुळे, तिच्या व्यवहारामुळे कसे 7ही सिद्धांत नॅचरल पद्धतीनं पूर्ण करते. प्रकृति की प्रज्ञा की प्रतिभा है ये सिद्धांत. प्रकृति की प्रज्ञा की प्रतिभा, हे जे प्रकृती आहे, हे जे सृष्टी आहे, त्याची जी प्रज्ञा आहे म्हणजे विजडम आपण त्याला म्हणतो, त्याच्या प्रतिभेचा सिद्धांत आहे. ईश्वर के विचार है यह सिद्धांत, बाकी सब तो उनकी व्याख्याएं है. हे सिद्धांत ईश्वराचे विचार आहेत, या सृष्टीचे विचार आहेत. ये 7 आध्यात्मिक सिद्धांत इतने सशक्त है, इतने सशक्त है कि ये आपको आत्म अनुशासन व आत्म संयम की अवस्था प्राप्त करने की क्षमता देंगे. आत्म अनुशासन आणि आत्मसंयमाची एक क्षमता आपल्यामध्ये येणार आहे या सिद्धांताचा आपल्या जीवनात वापर करून. अगर आप इन सिद्धांतों के ऊपर ध्यान धरेंगे और इस पुस्तक में दिए गए आचरण का अभ्यास करेंगे, तो आप देख पाएंगे कि आप चाहेंगे वह साकार होकर आपको मिलता जाएगा. तुम्ही सांगा फक्त काय पाहिजे तुम्हाला, सांगा तुमची इच्छा काय आहे, तुमचे संकल्प काय आहेत, ते सगळं मिळेल. पण टर्म्स अँड कंडिशन अप्लाय, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. हे 7 सिद्धांत याच्यातला एकही सोडला तर चालणार नाही. हे 7ही सिद्धांत आपल्याला आचरणात आणावे लागतील. हर समृद्धी, हर समृद्धी, प्रत्येक प्रकारची समृद्धी जे तुम्हाला पाहिजे, विपुलता, कशाचीच कमी नाही आणि विचार पण नाही डोक्यात, धन संपदा और सफलता जो भी आप चाहेंगे. इथं वैराग्य असं नाही आहे सगळं सोडून देण्याचं, सगळं मिळवायचं आहे पण डिटॅच राहून. त्याच्यात जो आनंद आहे त्याला, ज्याला तो कळला, तो कधी अटॅच राहणारच नाही. कारण अटॅचमेंट मध्ये बीपी, शुगर आहे, हार्ट अटॅक आहे अटॅचमेंट सोबत. चॉइस इज युअर्स, दुनिया में सब कुछ उपलब्ध है, सवाल सिर्फ इतना है आपको क्या चाहिए. आपल्याला जर सहज जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर हे 7ही सिद्धांत आचरणात आणावं लागतील आणि सहज. त्याच्यासाठी काही काबाड कष्ट करायचे नाही आहेत.
तर मग हर समृद्धि, विपुलता, धन संपदा और सफलता जो भी आप चाहेंगे, आप यह भी देखेंगे कि आपका जीवन हर प्रकार से अधिक हर्षमय, उल्लासमय तथा समृद्ध हो गया है, क्योंकि ये सिद्धांत जीवन के वे आध्यात्मिक सिद्धांत भी है जो जीवन को जीने योग्य बनाते. खूप लोकांचं जीवन जगणं जीवावर येते. एवढे टेन्शन असतात त्यांच्या जीवनामध्ये. जगायची इच्छा नाही राहिली असं ऐकतो ना आपण समाजामध्ये. माझी तर आता जगायची इच्छाच नाही राहिली. इथं तसं नाहीये. आपण शून्य अवस्थेत जाऊन स्वतःच्या अहंकाराला समर्पित करून या सातही सिद्धांताचा आपल्या जीवनात अवलंब करून आपण एक जीवन जगण्याचा एक खरा अनुभव, नेहमीसाठी आनंदित आणि उत्साहित जीवन आपण सगळेजण जगू शकतो. इन सिद्धांतों को अपने दैनिक जीवन में लागू करने के लिए कुछ स्वाभाविक क्रम होते हैं. आता इम्प्लिमेंटेशनची बारी आहे. आपण पाहिलं की एक कोशिका कसे 7 सिद्धांत पूर्ण करते. आता आपण बघणार आहे की आपल्याला दैनंदिन जीवनात हे 7 सिद्धांत आचरणात आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. आपण रिव्हिजन घेत आहे, सारांश आणि समरी सांगत आहे. आधी तर आपलं सगळं होऊन गेलेलं आहे. इन सिद्धांतों को अपने दैनिक जीवन में लागू करने के लिए कुछ स्वाभाविक शब्द वापरलेला आहे. स्वाभाविक क्रम, अस्वाभाविक नाही, ओढून ताणून नाही, घाम गाळून नाही, टेंशन, बर्डन, प्रेशर घेऊन नाही म्हणत आहे. उन्हें याद रखने में आपकी मदत करते हैं. हे 7 आध्यात्मिक नियम आचरणात आणण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला. पहला, विशुद्ध ऊर्जा का सिद्धांत मौन द्वारा, ध्यान द्वारा जो हो रहा है उसके बारे में किसी निर्णय पर न पहुंचने के द्वारा, म्हणजे नॉन जजमेंटल, और प्रकृति के साथ समन्वयन बनाने के द्वारा अनुभव किया जा सकता है. पहिला सिद्धांत जीवनात आचरणात आणण्यासाठी 4 गोष्टी सहजरित्या आपल्याला दररोजच्या दैनंदिन जीवनात करायच्या आहेत. जेव्हा वेळ मिळते तेव्हा मौन राहायचं आहे. दडी सरांनी त्या दिवशी प्रश्न विचारला, मी तर शाळेत शिक्षक आहे तर मी मौन कसा राहू. तर तुम्ही जेव्हा जॉबमध्ये आहे, तुमच्या ड्युटीत आहे, तुम्ही डेमो द्यायला गेले, तिथं मौन राहून कसं चालेल. डेमॉन्स्ट्रेशन द्यावं लागेल तुम्हाला. पण जी व्यर्थ बळबळ आहे आपल्या जीवनातली, जी घरामध्ये चालत असेल पती पत्नीची किंवा मुलांसोबत किंवा आई वडिलांसोबत, तिथं प्रॅक्टिस करायची आहे मौन राहायची. हा, राग भरल्यावर आपण मौन राहतो, ते मौन नाही आहे. नवरा बायको 8-8 दिवस एकमेकांशी बोलत नाहीत, ते मौन नाही आहे. हे मौन आहे जागृत अवस्थेत जाणीवपूर्वक केलेलं मौन. आणि 10-20 मिनिटापासून प्रॅक्टिस स्टार्ट करा. ध्यान, विपश्यना, आपलं जे आनापान साधना आहे 10-10 मिनिटाची, 10-10 मिनिटं तुम्ही हेडफोन लावून किंवा मोबाईलवर लावून 10-10 मिनिटं सकाळ संध्याकाळ बसू शकता. तर मौनद्वारा, ध्यानद्वारा नॉन जजमेंटल प्रॅक्टिस करायची आहे की येणाऱ्या 1 तासात मी जजमेंट नाही करणार. अनिर्णय की प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. आणि चौथं, फुलाचा सुगंध घ्यायचा कुठं मिळाला तर, नेचरला बघायचं, झाडांना बघायचं. त्याच्यात पहाडात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातही झाडं आहेत, आपल्या घरात कुंडीत पण झाडं आहेत. त्याला ऑब्झर्व करा. इथं पहिला नियम तुमचा पूर्ण होईल. तुमची शुद्धता वाढत जाईल या प्रॅक्टिसमुळे. आता डिपेंड करते आपल्यावर की सगळं नॉलेज तर आपण घेतलं, पण याची प्रॅक्टिस कोण किती करते, कोण किती जिम मारते, त्याच्यावर डिपेंड आहे त्याची बॉडी कशी बनेल. आणि फक्त जिम मारून चालत नाही, तेवढा आहार पण घ्यावा लागतो, प्रोटीन वगैरे काय काय असते ते. तर हे सगळं आपण करणार आहोत. त्याच्यासाठी आपण 17 दिवस दिले आपल्या आयुष्यातले, हे समजून घेण्यासाठी. तर विशुद्ध ऊर्जेचा सिद्धांत आपल्या जीवनात आचरणात येणार आहे. अर्पण का सिद्धांत, दूसरा गिविंग एंड रिसीविंग. अर्पण के सिद्धांत के नियम यह कहता है कि आप पाना चाहते हैं तो देना सीखें.
तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर आधी द्यायला शिकलं पाहिजे। और यही वह तरीका है जिसके द्वारा आप विशुद्ध ऊर्जा के सिद्धांत को सक्रिय कर सकते हैं। म्हणजे विशुद्ध ऊर्जेचा सिद्धांत सक्रिय होईल जर तुम्हाला काहीही पाहिजे तर आधी देणं शिकावं लागेल आपल्याला। माझ्या बाबतीत जर मी सांगितलं तर माझ्याजवळ एवढेच कपडे असतात जे माझ्या वापरात असतात। तुमच्याजवळ बघा किती कपडे आहेत की जे तुमच्या वापरात नाहीत, तुम्ही ते देऊन टाकायला पाहिजे कोणाला तरी, देऊन टाकायला पाहिजे। कपाटात पडून आहेत 2-2, 5-5 वर्षापासून, जे कधीच घातले नाहीत। आणि कपडेच नाही, घरातली अशी प्रत्येक वस्तू जी तुमच्या उपयोगात नसेल ती कुठेही कोणालाही देऊन टाका, घरात नका ठेवू। हे करावं लागेल आपल्याला। आपल्याला माहित नाही आपण लोकांचं सुख चोरून ठेवलेलं आपल्या घरात, बिना कामाची वस्तू आहे आपल्यासाठी, पण कोणाच्या तरी ती कामात पडू शकते, तर ती घरात नाही ठेवता येणार आपल्याला। या सिद्धांतानुसार अर्पण का सिद्धांत, देणं शिकावं लागेल आपल्याला, काही पण असो, त्याच्याशिवाय जमणार नाही, हा सिद्धांत काम करणार नाही। और यही तरीका है विशुद्ध ऊर्जा के साथ जुड़ने का। अगर आप प्रचुरता चाहते हैं तो प्रचुर मात्रा में दीजिए, अगर आप धन चाहते हैं तो धन दीजिए, अगर आप प्रेम प्रशंसा प्रीति चाहते हैं तो आप प्रेम प्रशंसा प्रीति देना सीखिए। सोपा सिद्धांत है। अर्पण के सिद्धांत पर चलकर, पहिला विशुद्ध क्षमतेचा सिद्धांत झाला, दूसरा अर्पणचा सिद्धांत झाला, त्याच्यावर चालून आप कर्म के सिद्धांत को भी सक्रिय कर देते हैं। जेव्हा आपण देण्याच्या सिद्धांतात काम करतो तेव्हा कर्माचा सिद्धांत सुद्धा सक्रिय होतो। तब आप अच्छे कर्म करते हैं, फिर वे अच्छे कर्म आपके जीवन को सरल बना देते हैं। जेव्हा आपण चांगले कर्म करतो तर आपल्या जीवनात सगळं काही चांगलं होणं सुरू होते। तब आप यह भी देख पाएंगे कि अपनी इच्छाओं को पूरा करने के लिए आपको कहीं बहुत अधिक प्रयास करने की जरूरत नहीं पड़ रही है। यानी आप स्वतः ही न्यूनतम प्रयास के सिद्धांतों को भी समझ लेंगे। म्हणजे कसे हे सिद्धांत एकमेकांमध्ये अडकलेले आहेत तुमच्या लक्षात येत असेल। जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, मौन ध्यान, नॉन जजमेंटल आणि नेचरला ऑब्झर्व कराल, जेव्हा अर्पणच्या सिद्धांतानुसार आपण गिव्हिंग कराल, जे पाहिजे ते देणं आपण शिकू, तर आपण प्युअर बनत जाऊ। म्हणजे पहिलाही सिद्धांत सक्रिय होईल, दुसराही सिद्धांत सक्रिय होईल, आणि दुसरा सिद्धांत लोकांना देता देता आपले कर्म चांगले होतील, तर तिसरा सिद्धांत सक्रिय होईल आपल्या जीवनात, आणि चांगले कर्म करत असताना आपलं जीवन सरळ व्हायला लागेल। आपल्या जीवनात कुठल्या निगेटिव्ह गोष्टी उरणार नाहीत, आणि मग हे 3 सिद्धांत अंमलात आणल्यानंतर आपोआपच आपले कष्ट बंद होऊन जातील, आपली मेहनत, आपली ओढाताण जीवनातली बंद होऊन जाईल। म्हणजे न्यूनतम प्रयासाचा जो चौथा सिद्धांत आहे, लीस्ट एफर्ट, यालाही आपण अनुभव करू शकू। जब सब कुछ सरल, सहज, बिना प्रयास होने लगता है, म्हणजे हा चौथा सिद्धांत बघितला, तब आपकी इच्छाओं की पूर्ति होने लगेगी। तब आप स्वतः ही संकल्प और इच्छा के सिद्धांत को भी समझने लगेंगे। म्हणजे इच्छा आणि संकल्पाचा जो 5वा सिद्धांत आहे तेही तुमच्या लक्षात येईल की तुम्ही सहजरित्या इच्छा व्यक्त कराल, संकल्प व्यक्त कराल, आणि लीस्ट एफर्ट मध्ये ते पूर्ण व्हायला लागतील। फिर बिन प्रयास से व सरलता से इच्छाओं की पूर्ति हो जाने के लिए अनासक्ति के सिद्धांत पर आपको चलना होगा। अनासक्तीचा सिद्धांत खूप सोप्या पद्धतीनं आपल्या जीवनात लागू होणार आहे। हे सगळं करत असताना धापाधापी श्वास फुलणं बंद होऊन जाईल, सरळ श्वास चालेल आपला, आणि शेवटी ह्या सगळ्या सिद्धांताला जेव्हा आपण जीवनात उतरवू, समजून घेऊ, अपने जीवन के वास्तविक प्रयोजन पर आपका ध्यान केंद्रित होगा। म्हणजे हे सगळं सरळ झाल्यामुळे
जो धर्माचा सिद्धांत आहे तो आपल्या जीवनात लागू होणार आहे. हे सगळं आपण केल्यामुळे आपलं ध्यान केंद्रित होईल आणि मग सातवां सिद्धांत, धर्म का सिद्धांत की ओर आप प्रवृत्त हो गया आपका जीवन। इस सिद्धांत पर आचरण करने से अपनी अनन्य अद्वितीय प्रतिभा को अभिव्यक्त करने से तथा मानव समाज की आवश्यकताओं की पूर्ति करने से आप वह सब पैदा करेंगे जो जो आप चाहते हैं। जे जे तुम्हाला पाहिजे ते सगळं तुम्हाला मिळवता येईल। और जब जब चाहते हैं, जेव्हा जे पाहिजे फक्त सांगा तुम्ही काय पाहिजे तुम्हाला, ते सगळं आपल्याला मिळणार आहे। तब आप, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तब आप निश्चिंत, सध्या चिंता आहे, EMI ची चिंता, कर्जाची चिंता, बिझनेसची चिंता, संबंध जोपासायची चिंता, तेव्हा आपण निश्चिंत और आनंदित रहने लगेंगे और आपका जीवन अबाध और असीम प्रेम की अभिव्यक्ती बन जाएगा। तुमच्या जीवनात फक्त दया, क्षमा, शांती ओसंडून वाईल। तुम्ही जेव्हा बोलसाल तेव्हा फक्त प्रेमच निघेल तोंडातून। आपण जेव्हा आनंदित राहू, निश्चिंत राहू आणि आपलं जीवन असं होईल, आणि मी असं कल्पनाच नाही करू शकत की तुमच्या जीवनात प्रेमच ओसांडून वाहत आहे तर काही विषयच नाही। प्रत्येकासोबत तुमचे चांगले संबंध राहतील। मी बोललो की माझ्या जीवनात असं एकही नाव नाही की ते नाव घेतलं की माझं रक्त गरम होते, एकही नाही। कोणीच व्यक्ती नाही माझ्या जीवनात असा की ज्याचा मला राग येतो किंवा ज्याच्याबद्दल माझ्या मनात काहीतरी असूया वगैरे आहेत, असं कोणीच नाही। तर इतकी मोठी ही दुनिया आहे, ही आपल्यासाठी ओपन झालेली आहे। इस ब्रह्मांड यात्रा में हम सब यात्री है, सगळे यात्रीगण हो अपन इस ब्रह्मांड की यात्रा में, जो कि गोल गोल घूमते, परिक्रमा लगाते और नर्तन करते अनंत अछोर तारा कनो के भवरो, लिमिटलेस म्हणतात त्याला, ज्या तारे आपल्याला दिसतात, बवंडरो और बगुलो, म्हणजे वावटळ आपण बघतो किंवा चक्रीवादळ आपण बघतो, यानं हे सगळं भरलेलं आहे जीवन आपलं। जीवन तो शाश्वत है, नित्य है, सदा सर्वदा है। जीवन शाश्वत है, नित्य है, सदा सर्वदा है, लेकिन जीवन की अभिव्यक्ति का जो रूप है वो अस्थायी है, सीमित है, समय वाला है, अनित्य है, आवागमन वाला है। मे महिना आला की झाडाचे पानं गळणार, पाऊस आला की नवीन पालवी फुटणार, हे चक्र आहे आणि हे चालत राहणार आहे, काही प्रश्नच नाही। 100 वर्षापूर्वी जे लोक या जगात होते आता ते कोणीच नाही आहे। आज जे आहेत हे 100 वर्षानंतर आता कोणीच राहणार नाही आहेत। तर हे यात्रा आहे, आपण एक यात्री आहोत, प्रवासी आहोत आपण। परमनंट पत्ता नाही आहे आपला हा, सध्याचा ऍड्रेस आहे आपला रेसिडेन्शियल, आत्ताचा, तात्पुरता। तर याच्यात आपण गोल गोल फिरत आहे। पण हे जीवन कसं आहे बघा, गौतम बुद्धानं म्हटलेलं आहे, हमारा यह अस्तित्व वसंत के बादलों की तरह क्षणभंगुर है। जीवों के जन्म मरण को देखना नृत्य की बदलती हुई मुद्राओं को देखने जैसा है। एक जीवन काल आकाश में चमकती बिजली के समान है। बिजली चमकली असा जीवन काल आहे आपला, पण आपण सातबारे जमा करत असतो, नमुना 8 ड काय काय असते ते पाहिजे, ते असं नाही की नाही पाहिजे, पण भाड्याच्या घरातही आपण आनंदित राहू शकतो। मी तर राहू शकतो। किती आसक्ती आहे मला, माझंच घर पाहिजे, आणि ते घर बँकेचं असते तसं, बाय द वे। आपला भ्रम आहे की ते आपलं आहे,
ओरिजिनल खरेदी बँकेत ठेवलेली असते आपली. जबरदस्त है. खड़ी ढलान से नीचे की वेग से बहती जलधारा के समान है जीवन. हमने परस्पर मिलना, प्रेम करना, साझा करना छोड़ दिया है. जेव्हापासून मीडिया आला, फेसबुक आणि काय ते सगळं, व्हॉट्सअप आणि स्टेटस आणि इन्स्टा आणि ते मला माहितही नाही सगळं. कधी भेटले मला तर माझा मोबाईल चेक कर जा. मला 10ही व्हॉट्सअपवर कोणाचे मेसेज येत नाहीत दिवसातून. मी कोणत्याच व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये नाही. माझं कोणतंच नोटिफिकेशन ऑन नाही. मला वाटलं तर मी व्हॉट्सअप उघडून चेक करतो कोणाचा आला काय. मला वाटलं तर मी मेसेज चेक करतो. मला वाटलं तर मी मेल चेक करतो. नोटिफिकेशन नावाची गोष्ट माझ्या जीवनात नाही आहे. जर आपल्या मूळ स्वरूपासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर परस्पर एकमेकाला आपल्याला भेटावं लागेल. म्हणून आपण आरटीपी घेतला. मोठा यज्ञ आहे 4 तारखेला अमरावतीला. टीएमपीचा कुंभमेळा आहे. प्रत्येकानं यायला पाहिजे. नाही माझं कोणी असलं तर मी येईल सर, असं नाही. आपण तर आहे ना, आपण जायला पाहिजे. हमने परस्पर मिलना, प्रेम करना, साझा करना छोड़ दिया है. वर्तमान पल कीमती है लेकिन जाने वाला है. विराट अनंतता में यह पल एक छोटे कोष्टक की तरह है. एक कंस असतो, ब्रैकेट. अगर हम इसे एक दूसरे का ख्याल रखते हुए, प्रफुल्लित रहते हुए, प्रेम करते हुए, परस्पर साझा करें तो हम एक दूसरे के लिए समृद्धि और आनंद पैदा करेंगे. और फिर यह पल, हर पल सार्थक हो जाएगा, उपयुक्त हो जाएगा. असं आहे सगळं. जुन्या मित्रांना भेटा. कधी त्यांना कॉल केला नसेल त्यांना कॉल करा. बिझनेस साठी नाही, फक्त डेमोसाठी नॉर्मल करा. ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांना वेळ द्या. हे सगळं आपण सोडून दिलेलं आहे आणि एका भ्रमात आपण सगळे लोक जगत आहोत. आज आपण जाग्यावर आलो या सेशनच्या माध्यमातून आणि मला खुशी आहे 247 चा फिगर मला इथं दिसत आहे आणि पूर्ण 16 सेशन रिव्हिजन झाली या ठिकाणी एकाच सेशन मध्ये. एका कोशिकेपासून आपण सुरू केलं आणि आपण शेवट बघितला की आपल्याला प्रेमानं राहायची गरज आहे, लोकांना मदत करण्याची गरज आहे, त्यांच्या जीवनात कॉन्ट्रीब्यूट करण्याची गरज आहे. तर आपल्या जीवनात समृद्धी, आनंद निर्माण होईल आणि प्रत्येक क्षण आपल्या जीवनाचा सार्थक झाल्याचा अनुभव आपल्याला येईल. आपण द वन थिंग मध्ये पण बघितलं, बिना पछतावे का जीवन. ब्रोनी वेअर, टॉप रिग्रेट्स ऑफ द डाईंग, टॉप 5 रिग्रेट्स. 5 असे पश्चाताप जे मरताना लोक करतात ते मला नाही वाटत टीएमपीत कोण केले पाहिजे. बिना पस्ताव्याचं जीवन आपल्याला जगायचं आहे आणि जीवन सार्थक झाल्याचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला दररोज. गेरी कॅलरनं वन थिंग मध्ये तेच सांगितलं की जीवन सार्थक झाल्याचा अनुभव तेव्हा येईल जेव्हा आपण हे 7ही सिद्धांत आपल्या जीवनात अंमलात आणू. असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते ते तुम्हाला शोधावं लागणार आहे. आपण सगळं काही आता या ठिकाणी बघितलेलं आहे आणि मी सगळ्यांचे खूपच मनापासून धन्यवाद देतो. खूप मनापासून धन्यवाद देतो की तुमच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. तुम्हाला अंदाज नाही की तुमचं माझ्या जीवनात काय कॉन्ट्रीब्युशन आहे. अंदाज नाही तुम्हाला. कारण तुम्ही जर या ठिकाणी नसते तर हा 17 दिवसाचा आपण जो प्रोग्राम केला कंप्लीट, हे पुस्तक वाचन आपण केलं, ज्या लेवलला आपण समजून घेतलं, ही जी स्पेस तयार झाली, आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे या स्पेसला मेंटेन ठेवायचा आहे लाईफमध्ये. प्रत्येक व्यक्ती जीवनाच्या वेगळ्या अनुभवात आहे इथं आलेला, मला माहित आहे. पण आता पुढचा जो जर्नी आहे तो डिपेंड करेल की तुम्ही याच्या किती प्रॅक्टिस मध्ये राहता. आणि ही ऍसेट आहे आपली आता टीम माय पॉसिबिलिटीची. याचा वापर करा, एवढंच मी म्हणेन. याचा वापर करा. मला धन्यवाद देऊ नका. एक डिस्टिंक्शन असते बीइंग पत्रावळ
आपण जेवायला जातो, पत्रवाळी घेतो, त्याच्यावर जेवतो आणि ती पत्रवाळी टाकून देतो कचऱ्यात. आपण त्या पत्रवाळीला धन्यवाद देत नाही आणि त्या पत्रवाळीची अपेक्षाही नसते की मला धन्यवाद दिला पाहिजे. यूज मी. तुम्ही कचरा पेटी पाहिलेली असते बगीच्यात, त्याच्यावर लिहिलेलं असते यूज मी. आणि माझं जे बिईंग आहे टीएमपी साठी ते हेच आहे की यूज मी, मला वापरा. त्याच्यातच माझा आनंद आहे. माझा वापर करा तुम्ही पूर्ण टीएमपी ला पुढे घेऊन जाण्यासाठी. तर बिईंग पत्रावळ या ठिकाणी मी या भूमिकेत उभा आहे. आणि म्हणून आजच्या सेशनमध्ये धन्यवादात आपण वेळ नाही घालू. धन्यवाद तेव्हाच मला मिळतील जेव्हा हे तुम्ही तुमच्या जीवनात आचरणात आणाल आणि तुम्हाला लोक बघून आश्चर्य करतील की अरे यार, हा माणूस असा कसं काय एवढा शांत झाला, काही प्रतिक्रियाच देत नाही, नेहमी खुशच दिसते. तेव्हा खरे धन्यवाद माझ्यापर्यंत तुमचे पोहोचतील. शब्द सुमनांनी धन्यवादाची आपण इथं त्याला स्किप करू. तुमच्या भावना मी समजू शकेल, पण आपण नाही करू. आपण सेलिब्रेट करू. सगळेजण थांबा. शेअरिंग झाल्यानंतर आपण सेलिब्रेट करूया. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवादासोबत 7 स्पिरिच्युअल लॉ ऑफ सक्सेस, 7 सफलतेचे आध्यात्मिक सिद्धांत आपण पूर्ण केलेले आहेत. डॉक्टर दीपक चोपडा आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचे, पूर्ण टीमचे मी मनापासून टीएमपीच्या माध्यमातून धन्यवाद करतो. थँक्यू व्हेरी मच.